खोतकर दानवेंमध्ये असलेले वाद मिटले. राज्य रस्ता उद्घाटनाच्या कार्यक्रमात अर्जुन खोतकर यांच्याकडून वाद मिटल्याची घोषणा. कोणतीही ताकद आम्हाला आता वेगळं करू शकत नाहीये. खोतकर, आमच्यातील मतभेद संपले. राजकारणात काहीही होईल पण आमच्या संबंधात खराबी येणार नाही. खोतकर, महापालिकेत दानवेच्या नेतृत्वात भाजपला यश आलं आहे, याचा आम्हाला आनंद. आमच्या नगरसेवकांना तुमच्यात सामावून घ्या. आज दिनांक 4 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील राजकारणात आज पुन्हा नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. रावसाहेब दानवे आणि माझ्यातील राजकीय वैर संपल्याची घोषणा शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केली आहे. आज जालना राजूर रोडवरील 2 किलोमीटर रस्त्याच्या कामाचं उद्घाटन भाजप नेते रावसाहेब दानवे आणि आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात खोतकर यांनी ही घोषणा केली आहे. संघाने या ठिकाणी करावा ही विनंती या निमित्ताने करतो. खरं तर असला तुमचं प्रेशर मला एवढे मला काहीच बोलता येईल. जायचं आपल्याला मला काही बोलता येईल ना, काही समजा झाड लागायला मला बोलायला काय हरकत नाही. हे सर्व आपल्याचे अशा अनेक कार्यक्रम आपण या शहरामध्ये विकासाचे कामं या ठिकाणी घडून आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. या शहराची जी काही पाण्याची तहान आहे ते निश्चितपणे मॅडम तुम्हाला मी हा रस्ता मोकळा करून दिलेला आहे. तुम्हाला 35 MIDची नवीन फिल्टर बिल बांधून दिलेलं आहे. 90% काम रोजेच तुम्ही आले बरोबर आहे. तुझं 90% काम पूर्ण झालेलं आहे आणि तुमच्याच कारकिर्दीमध्ये जालन्याला रोज पाणी मिळू शकेल अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला आहे. दादाच्या सल्ल्याने चला. नाही ते आमचं काय म्हणणं नाही. तुम्ही दादाच्या सल्ल्याने चला, काम करून घ्या. आम्ही तुम्हाला काहीही महानगरपालिकेमध्ये कमी पडून देणार नाही ही शाश्वती तुम्हाला मी या प्रसंगाने अगदी बिलकुल. त्यामुळे तुम्हाला काहीही कमी पडून देणार नाही ही खात्री तुम्हाला या प्रसंगात देतो. मी दादाचे मनापासून आभार देतो. कारण की 8-10 दिवस झाले सारखी दादाची आम्ही या ठिकाणी वाट पाहत होतो. पहिल्यांदा एकदा वेळ घेतली, वेळ आम्हाला कॅन्सल झाली. दुसऱ्यांदा दादा तुमच्याशिवाय तर मला तुम्ही किती जरी टाळला आता तर तुमच्याशिवाय आम्हाला रस्त्याचं उद्घाटन करायचंच नाही झालं तर हरकत त्या रस्ता, पण तुमच्याशिवाय मला उद्घाटन करायचं नाही. आणि आज दादांनी वेळ दिली त्याबद्दल मी दादांचे मनापासून आभार व्यक्त करतो. जालनेकरांच्या वतीने टाळ्या वाजून येतात दादाचं स्वागत करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. राजूर चौपुरी ते मुंडा रोड. एकदा गणपतीजवळ जाऊ, सांगू गणपतीराया एक आरती तयार करायला देवाला. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, मिटले सारे भांडण आता मूर्ती. देव बाप्पा तेवढी एक आरती तयार करून गणपती महाराजा पुढे एकदा होऊन जाऊ. काय करणार बरोबर ना. अरे त्याच्यामुळे मग जालन्याच्या विकासाला काही अडचण आहे नाही. आता बी काही अडचण नाही. जालन्याच्या विकासाला केंद्रात आणि राज्यात सरकारकडे ज्या ज्या गोष्टी तुम्ही केंद्रात राज्यात आहे, मी बी राज्यात येतो, केंद्रात आहे. अजून एक देवाला प्रार्थना करा तुम्ही की भास्कररावचं काही या वर्षी भलं बरं होऊन जाऊ दे बाबा. भलं ते म्हणण्याचा अर्थ आहे देव. पहिलं भलं नंतर भाऊ काय येतं. पण असं ठरलंय मी आणि भास्कररावनी एकनाथराव शिंदे साहेबाकडे जायचं आणि कसं अर्जुनराव भास्कररावले मी आणि अर्जुनरावना जायचं असं ती आरतीत घ्या. आणि त्यांची एकदा आरती करायची म्हणजे भास्करराव सुद्धा वेगानं सुसाट सुटतील असं मला वाटतं. नगरपालिकेच्या बद्दल चिंता करू नका. निवडणूक संपली. आता जेवढे काही सगळे नगरसेवक निवडून आले ते आता आपल्या जालना शहराचे नगरसेवक आहेत. आम्ही अन्याय होऊ देणार नाही. सगळ्यांना सोबत घेऊन चालू. कारण जालन्याचा विकास आता पार्टी म्हणून नाही, आता महायुती म्हणून विकास करू एवढंच शब्द देतो. वेळ कमी आहे. धन्यवाद.